रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट किल्ला. बाणकोट किल्ल्याच्या पायथ्याशी बाणकोट गाव आणि त्याच बाणकोट गावातील बौद्धवाडी. याच बौद्धवाडीची लोकसंख्या 250. शासनाने 2024 साली या बौद्धवाडीसाठी बाणकोटपासून रस्ता मंजूर केला. या रस्त्यासाठी 20 लाखाहून अधिक निधी शासनाने मंजूर केला. ठेकेदाराने रस्त्याचं बांधकाम सुरू केलं. धो पाऊस पडला. बऱ्यापैकी अर्धा कच्चा पक्का सगळा रस्ता वाहून गेला. ग्रामस्थ रस्त्यासाठी नेहमी पाठपुरावा करत. या गावचे माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश पवार यांनी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला. त्यानंतर याच गावातले अनेक पदाधिकारी यांनी शासनाकडे पत्रव्यवहार करून ग्रामसभाही घेतल्या. मात्र शासन दरबारी या बाणकोटच्या बौद्धवाडीला न्याय अद्याप मिळालेला नाही. झाडाझुडपात काट्याकुट्यात बाणकोट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं बौद्धवाडी गाव. खऱ्या अर्थानं बाणकोट किल्ल्याला जाणारा हा रस्ता पक्का आहे. बाणकोट किल्ल्याकडे जात असताना डाव्या हाताला बौद्धवाडी हे वसलेलं आहे. 250हून अधिक लोक इथं राहतात. खऱ्या अर्थानं या लोकांना हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा एखादी मयत जर झाली तरीसुद्धा या बौद्धवाडीतील लोकांना बाणकोटमध्ये येताना अत्यंत मोठा त्रास होतो. महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून लोक मागण्या करतात. असंख्य शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. शासन मात्र टॅक्स घेते, GST घेते. मात्र निधी मंजूर होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, स्थानिक मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री कोणीही याकडे लक्ष देत नाही. ग्रामस्थांनी 20हून अधिक पत्रव्यवहार शासनाकडे केलेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या बाणकोट बौद्धवाडीला न्याय मिळणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अनेक मीडियापर्यंत, अनेक वर्तमानपत्रांच्यापर्यंत इथले ग्रामस्थ पोहोचले. काहींनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, काहींनी गोष्टी समजूनच घेतली नाही. खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्हा आणि मंडणगड तालुका, याच तालुक्यात बाणकोट किल्ला हा महाराष्ट्रातला प्रसिद्ध किल्ला आहे. ह्याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या मावळ्यांची, या लोकांची, महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांची अशी दयनीय अवस्था होत असेल तर इथल्या शाळकरी मुलींनी, शाळकरी मुलांनी शाळेत जायचं कसं? महिलांनी वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी बाणकोटमध्ये जायचं असेल तर बौद्धवाडीतल्या लोकांनी जायचं कसं? हा रस्ता अतिशय अडचणीतला रस्ता, खचलेला रस्ता आहे. मग इथल्या लोकांनी करायचं काय, हा शासन दरबारी प्रश्न होतो. राजकीय कथाच्या माध्यमातून आम्ही शासनाला, स्थानिक पुढाऱ्यांना, स्थानिक राजकारत्यांना आव्हान करतो, एकदा बाणकोट बौद्धवाडीला आपण व्हिजिट करा. बाणकोट बौद्धवाडीचा रस्ता स्वतः पहा, रस्त्याची काय परिस्थिती आहे. हे लोक रस्ता मागतात. हे लोक मतदार आहेत महाराष्ट्राचे. हे लोक रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हावासी आहेत. हे लोक तुम्हाला रस्ता मागतात. हे लोक पैसे मागत नाहीत. त्यांना चालण्यासाठी, दळणवळणासाठी रस्ता हवा आहे. या लोकांच्या व्यथा गेल्या 1 वर्ष झालं शासन दरबारी पत्रव्यवहार करून इथली लोक थकलेत. आज राजकीय कथाच्या माध्यमातून आम्ही नम्र आवाहन करतो की इथल्या लोकांना रस्ता मिळावा. जर रस्ता झालाच तर इथल्या लोकांचं खऱ्या अर्थानं विकास झाला असं म्हणू शकतो आपण प्रतीक्षा करतोय या रस्त्याबाबत शासन काही पाऊल उचलणार. धन्यवाद.